नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCSचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन, बघा सर्व पदासाठी विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो आर्यभट्ट। बघा, हा भारताने अवकाशामध्ये सोडलेल्या ठिकाणी पहिला उपग्रह आहे। विद्यार्थी मित्रांनो सन 1975 मध्ये बघा भारताने अवकाशामध्ये आर्यभट्ट बघा हा उपग्रह सोडला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणता आहे? सोपा प्रश्न विद्यार्थी, भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर मुंबई बघा हे बंदर भारतामधलं सर्वात मोठे या ठिकाणी नैसर्गिक बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? चामड्याचा वस्तू बनवण्याचा उद्योग कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे। तर याचं योग्य उत्तर कोणतं असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर। बघा, या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी प्रमाणामध्ये चालत असतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी विचारले दुपारची सावली नेहमी या ठिकाणी तिरपी असते? बघा, कोणत्या एका ठिकाणी दुपारची सावली बघा या ठिकाणी नेहमी वर्षभर तिरपी असते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील ध्रुवीय प्रदेश। बघा, या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली या ठिकाणी तिरपी असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? तर मध्य प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विचारले कोणतं ठिकाण या ठिकाणी बघा कोणतं या ठिकाणी एक ठिकाण आहे जे ठिकाण कोकणामधल्या या ठिकाणी ठिकाण आहे? चिखलदरा, तोरणमाळ, आंबोली, गडचिरोली। कोकणामधलं ठिकाण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? तर ते विदर्भामध्ये आहे। तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे का? ते नाही, आंबोली। बघा, आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण असून ते कोकणामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, पुष्कर सरोवर विचारले कोणत्या ठिकाणी आहे? पुष्कर सरोवर। बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पुष्कर सरोवर विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधल्या या ठिकाणी हे सरोवर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार बघा या राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? बघा, महाराष्ट्रामधली सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी नदी। विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधली सर्वाधिक या ठिकाणी लांबीची नदी आहे। महाराष्ट्राच्या बघा 8 जिल्ह्यामधून या ठिकाणी गोदावरी नदी ही वाहत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड बघा या नावाने प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणते? बघा, गाविलगड बघा ठिकाण आहे, गाविलगड टेकडे आहेत। तर गाविलगड विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER भरती बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व पदाचे टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, म्हणजे 10-1 दिवस असतील विद्यार्थी मित्रांनो। बघा, आपल्याकडे खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत।
बघा या ठिकाणी फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, डेंटल टेक्निशियन, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही बघा पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्व पदाची बघा सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा ही महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय? अथेन्स बघा हे शहर विचारले कोणत्या देशामधलं शहर आहे? अथेन्स. बघा अथेन्स बघा हे शहर ग्रीस या देशामधले या ठिकाणी शहर आहे. विषय क्रमांक 12 पहा, भारतामधला सर्वात उंच धबधबा कोणता आहे? भारतामध्ये विचारले सर्वात उंच धबधबा कोणता आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल? जोगचा धबधबा विद्यार्थी भारतामध्ये सर्वाधिक या ठिकाणी उंचावरचा तो धबधबा आहे. विषय क्रमांक 13 पहा, खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये आला होता. खालीलपैकी कोणत्या भागामध्ये विचारले धरणे बांधणे शक्य नाही? बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो धरणे बांधणे हे शक्य नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? त्याचं योग्य उत्तर काय असेल? पृथ्वीवर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र हे होतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? गरम पाण्याचे झरे. त्याचे योग्य उत्तर हरिहरेश्वर विद्यार्थी मित्रांनो. बघा हरिहरेश्वर या ठिकाणी बघा हरिहरे या ठिकाणी सुंदर समुद्र किनारा आहे. बघा वज्रेश्वरी. बघा वज्रेश्वरी या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? म्हणजे अरण्य म्हणजे जंगलाचं सर्वात जास्त प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी बघा या ठिकाणी जंगल क्षेत्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 17 पहा काय विचारलाय? गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते? गंगा नदी विचारले मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या ठिकाणी प्रवेश करते गंगा नदी? तर गंगा नदी बघा ऋषिकेश जवळ विद्यार्थी मित्रांनो मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. विषय क्रमांक पुढचा बघा, जनगणनेचा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला? जनगणनेचा कायदा विचारलाय कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? सन 1948 विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जनगणनेचा बघा हा कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा तांब्याच्या खाणी बघा विद्यार्थी मित्रांनो खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये असतील? तर राजस्थान या राज्यामध्ये बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, विषुववृत्तीय वनामध्ये विचारले बघा विषुववृत्तीय वनामध्ये खालीलपैकी कोणता वृक्ष प्रामुख्याने आढळतो? महोगनी, साग, पळस, खैर. विषुववृत्तीय वनामध्ये या ठिकाणी बघा महोगनी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, सागर तळाची खोली मोजण्याचं बघा या ठिकाणी परिणाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. सागर तळाची बघा खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी एकक वापरतात? सागर तळाची खोली मोजण्यासाठी. याचे योग्य उत्तर काय? मीटर आहे का नाही? रिश्टर आहे का नाही? फॅदम, फूट. बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? फॅदम. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, गुजरात राज्यामध्ये बघा गीर हे अभयारण्य आहे तर ते कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गीर हे अभयारण्य कोठे आहे? तर ते गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गीर हे अभयारण्य आहे तर ते सिंह बघा या प्राण्यासाठी राखीव असण्यात आलेलं अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये विचारले एकमेव हिऱ्याची खाण पन्ना आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामधली एकमेव बघा हिऱ्याची खाण पन्ना विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, वर्धा नदीची उपनदी आपल्याला ओळखायचे. पंचगंगा, ऐरळा, भीमा, पैनगंगा. वर्धा नदीची उपनदी कोणती असेल? पैनगंगा नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुएझ हा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडणारा कालवा आहे? सुएझ हा कालवा बघा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बघा सूर्यमालेमधले सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु हा ग्रह. विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधले पहिले ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? भारतामधलं पहिलं ऊस संशोधन केंद्र, त्याचे योग्य उत्तर काय असेल बघा, पाडेगाव जिल्हा. बघा पाडेगाव विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे, या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती जमीन ही बघा कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? बघा कापसाची म्हणजे बघा काळी जमीन म्हणजे रेगूर मृदा. कापसाची काळी बघा या ठिकाणी रेगूर मृदा असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जम्मू व काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. जम्मू काश्मीर या राज्यामधला बघा सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बघा तो चिनाब नदीवरचा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? गंगा नदीच्या काठावर अलाहाबाद, कटक, कानपूर, कोलकाता. बघा याचं योग्य उत्तर बघा कानपूर बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीच्या काठावरचं शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साधारणपणे विचारले कोणत्या प्रदेशामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी असते? रस्त्याची घनता कुठे कमी असते? पर्वतीय प्रदेश व वाळवंटी प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रस्त्याची घनता या ठिकाणी कमी असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिएगो गार्सिया. बघा दिएगो गार्सिया या नावाचं बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. दिएगो गार्सिया बघा या नावाचं बेट विद्यार्थी मित्रांनो हिंदी महासागर या महासागरामधल्या या ठिकाणी बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये प्रमुख वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये विचारले प्रमुख वनस्पती कोणती असते? पानझडी म्हणजे सागवन. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतत 12 तास दिवस आणि 12 तास रात्र कोणत्या ठिकाणी असते? सतत 12 तास दिवस आणि 12 तास रात्र कोणत्या ठिकाणी असते? तर बघा या ठिकाणी विषुववृत्तावर विद्यार्थी मित्रांनो सतत 12 तास दिवस आणि 12 तास या ठिकाणी रात्र असते. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधले पहिले दूरचित्रवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? भारतामधले पहिले दूरचित्रवाणी केंद्र जे की दिल्ली या ठिकाणी सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं आहे? बघा शेकडो प्राणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा बघा राज्य प्राणी शेकडो आहे. शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य भीमाशंकर बघा हे शेकडो या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर ग्रीनलँड जगामध्ये या ठिकाणी सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना बघा यांची निर्मिती कोणत्या वर्षी बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो भिलाई बघा या छत्तीसगड या राज्यामध्ये या ठिकाणी लोहपोलाद कारखाना आहे. तर यांची बघा निर्मिती केव्हा झाली होती? बघा सन 1959 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही झाली होती. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये विचारले सर्वात जास्त संगम रबर बघा जे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा सर्वात जास्त बघा संगम रबरसाठी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त संगम रबरचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस विचारले कोणत्या राज्यामध्ये पडत असतो? बघा मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो. पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? सोपा प्रश्न विद्यार्थी, पाण्याने बघा पृथ्वीचा एकूण 71% भाग या ठिकाणी व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे? मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे? बघा मुंबई पणजी बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हा 17 क्रमांकाचा आहे आणि नवीन विचारलं तर या ठिकाणी 66 आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. नवीन 66 क्रमांकाचा आहे. मुंबई पणजी नवीन महामार्ग 66 क्रमांकाचा आहे.
बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर या ठिकाणी दिवस आणि रात्र हे होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहिल्यानगर बघा या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई बंदरावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोणते बंदर हे विकसित करण्यात आलेलं बंदर आहे? बघा मुंबई बंदरावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नावाशेवा बघा हे अत्याधुनिक बंदर विकसित करण्यात आलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. देशामधील घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा बघा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? तर विद्यार्थी बघा हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने तो सुरू केलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती प्रमुख या ठिकाणी आदिवासी जमात आढळते? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विचारले कोणती प्रमुख आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा DMER भरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व पदाचे आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नांचे हे अवेलेबल आहेत. बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, डेंटल टेक्निशियन, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन बघा कोणतीही बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांचे आपल्याकडे सिलेबसनुसार तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.